दिवसेंदिवस पाण्याची पातळी घटत चालली आहे. भविष्यात आपणाला सरकारी नियमाप्रमाणे पाणी घ्यावं लागेल. यातूनच घडू शकतं तिसरं महायुद्ध, नष्ट होऊ शकते संपूर्ण जीवसृष्टी. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. महाराज मोटर केव्हा चालू करताय? पाईप लाव, आलोच मी. हा गोविंदा गो रुक्मिणी, चहा घे बाई पटकन. हरीचा खोळंब नको. लोकांच्या हमाल्या करण्यातच दिस चाललेत आपलं सगळं. चालायचं. हरिओ या अगं पाण्यासारखं पुण्य नाही. तेवढे 4 लोकांचे आशीर्वाद. हरिओम हरिओम हरिओम. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिओम हरिओम हरिओम. काय झालं महाराज? लाईट गेली वाटतं. चायला या लाईटीच्या कवा येतील कवा जाती काय तपासच लागत नाही राव. राम कृष्ण हरी. चल काय करता. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. महाराज ओ महाराज, काय म्हणतो साहेब? तुम्हाला तलाठी भाऊसाहेबांनी गावात बोलवले. कशाला ते? काय माहित नाही बघ. होय मोर, आलोच मी. हो. राम कृष्ण. आपण लोकांना पाणी देतो ना म्हणून शासन पैसे देणार वाटतं आपल्याला. काय माहित. आलोच जाऊन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि बरं का, हो. जरा जास्त पैसे मागा. अगं पाण्याच्या पैशाचं काय करायचं आपल्याला? जा जा गावाचंच भलं करा जा. आणि गावातून येताना पावशेर तेल आणि अर्धा किलो मीठ घेऊन या. राम कृष्ण हरी, राम गरीबाकडे काय काम करलं साहेब? बसा की जरा शांत. आलं की लगेच घोड्यावर बसायचं का? बस. राम कृष्ण. पाण्याचे पैसे घेता तुम्ही, अशी तक्रार आली तुमच्या आमच्याकडं. काय म्हणता साहेब? खरं तेच बोलतो. महाराज हे प्रकरण आपण इथंच मिटून टाकू. पण काय? यासाठी भाऊसाहेबांना खुश करावं लागल. म्हणजे आवडणे भावे हरिनाम देशी नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. माऊली राम राम. पैशाचं बघा तेवढं. देऊ की. कुठे पळून चाललोय काय? लेडीज झाली. काय म्हणता महाराज? काय नाही, आपलं तेल मीठ न्यायला आलो. किती देऊ? द्या पावशेर तेल द्या आणि अर्धा किलो मीठ द्या. हरिओम हरिओम. काय ती तुमची सरकार जमा होणार आहे म्हणतात. माऊली असं कसं होईल? शेतकऱ्यांचं काय खरं नाही. खरं का काय? वाटतंय तसं. हरिओम हरिओम.
आजची ही ग्रामसभा ही केवळ तुमच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी आपण घेतलेली आहे. आता गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि गावामध्ये फक्त महाराजांच्या विहिरीलाच पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी. आणि ती विहीर सरकार जमा करावायचा ठराव मांडवायचा आहे. विहीर जमा केल्यास प्रत्येकाला घरोघरी पाईपलाईननी पाणी देण्याचं आश्वासन मी दिलेलंच आहे. अजून पुन्हा एकदा देतो. तर मग ठराव बहुमताने पास करण्यात आला आहे. चला पुढच्या टेबलला जा. महाराजाला मतदान कार्ड नाहीये, आधार कार्ड नाहीये. माऊली माझ्याकडे तसलं काहीच नाही हो. त्याशिवाय तुम्हाला पाणी कसं काय मिळणार आहे? सगळे डॉक्युमेंट लावून आणा परत.